नमस्कार, कसे आहात? मस्तच असाल तर इथे मी चिकूचा टिफिन बनवला आहे. चपाती आणि बटाट्याची भाजी आणि मखाना दिला आहे त्याला मी लाँग ब्रेकला आणि शॉर्ट ब्रेकला सँडविच आणि हे बदाम आहेत नमकीनवाले. तर 7 वाजून 5 किंवा 10 मिनिटाला त्याची बस येते. सकाळचा चहासुद्धा झाला आहे आणि चिकूला आता सोडून आल्यानंतर मग आम्ही दोघं व्यायाम करणार 1 तास तरी. 1 तास म्हणजे 45 मिनिटं तरी आम्ही व्यायाम करतो. आणि आत्ता वाजलेत 6:15. चिकू स्कूलला गेला, तुम्ही आताच बघितलं. आणि आता आम्ही पटकन व्यायाम करतो आणि बाकीचं सगळं जे कामं आहेत घरातली ती करायची आहे. काल दीप अमावस्या होती तर कालचा सगळा पसारा तुम्हाला दिसत असेल थोडं पूजा रूममध्ये झाला आहे थोडंसं. तर सगळे मी आधी आहेत ना बेडशीट आहेत त्या सगळ्या मी चेंज करते. संडेच्या दिवशी माझा पूर्ण वेळ ह्याच्यातच गेला किचन आवरण्यात. पूर्ण घरात वॅक्यूम करून घेतला आहे मी आणि फ्लोअरसुद्धा पुसून घेतला आहे. तर आता मी डोअर मॅट आहे, बाथरूम मॅट आहे ते सगळं चेंज करते. असं पण होतच राहतं. तर आता मी सगळे चेंज करून घेते आणि बाथरूमचं जे आहे क्लिनिंग तीसुद्धा करून घेतली आहे मी. तेवढं सगळे डिटेल दाखवलं नाही. एका व्लॉगमध्ये मी सगळं रुटीन माझं दाखवलं आहे. तर त्या व्लॉगची लिंक देते मी तुम्हाला. तर तुम्ही तिथून बघू शकता. हे सगळे डोअरमॅट आता मी गरम पाण्यात भिजवत ठेवते आणि अंघोळीच्या आधी स्वच्छ धुवून घेते. आणि नवीन इथे मी भांडे घासायला घासणीसुद्धा काढून घेतली आहे. परत किचन टॉवेल आहे तर ते सुद्धा मी चेंज केले. तर बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी मी चेंज केल्या आहेत. डस्टबिनसुद्धा मी स्वच्छ धुवून घेतलं आहे. आणि हे सगळं मी अंघोळीच्या आधी केलं. आणि आता अंघोळ करून फ्रेश वगैरे झाली आणि काल जी दीप अमावस्या होती तर ते सगळं मी उचललं. सगळ्या समय आहेत त्या मी एका साईडला ठेवून दिल्या आहेत. त्या मी नंतर क्लीन करते कारण मला आता पूजा करायलाच भरपूर वेळ जातो. तर त्यासाठी मग ते मी साईडला ठेवून दिलं. आणि इथे मंदिरातल्या सगळ्या मूर्त्या मी किचनमध्ये घेऊन गेली आणि किचन माझं सकाळीच क्लीन झालं आहे. चिकूचा टिफिन झाला तर मी लगेच किचन सगळं क्लीन करून घेते. आणि संडेला मी सगळं डीप क्लीन केलं आहे किचन. इथे दीप अमावस्याची पूजा मांडली होती तर इथं टीपॉट ठेवला होता त्यामुळे मला व्यवस्थित व्हॅक्यूम करता आलं नाही. म्हणून मी आत्ता करते. थोडीफार रांगोळी असते पायाला लागत राहते त्यासाठी. आणि तेवढं पूजा रूम जे आहे ते पुसून घेतलं आहे मी. तर मंदिरसुद्धा माझं क्लीन झालं आहे. बाकी देवांची छान अंघोळ झाली आहे. तर आता मी ते स्वास्तिक काढून घेते ओला कुंकू करून. हा ओला कुंकू करून जर स्वास्तिक काढलं ना तर थोड्या वेळानंतर ना कुंकू सुकल्यानंतर मग ते खाली पडतं.
तर मी चंदनाने काढते, पण चंदन माझ्याकडे संपलं होतं आणि मी आत्ता बघितलं तर आता सगळं मंदिरातली सगळी पूजा झाली आहे माझी आणि आता मी विठ्ठल रुक्मिणीला नवीन उपरण घालते आणि दोघांना मी आज सेम घातले. या 2 माळा आणल्या होत्या संदीपने, आधी बघ कशा आहेत आणि नंतर अजून आणता येईल म्हणून. आणि हे 2 छोटे वस्त्र आणले होते मी, हे बऱ्याच दिवसापूर्वी आणले होते, पण म्हटलं श्रावण सोमवारी आपण मूर्त्यांना घालूया. तर हे एवढे छोटे आहेत आणि एकच 170 रुपयाला आहे. तर असे मी फक्त 2 घेतलेत. मला खूप महाग वाटले हे, पण क्वालिटीसुद्धा चांगली होती. तरी पण एवढे छोटे असून एवढे महाग वाटले मला. तर मी फक्त 2च घेतले लक्ष्मीला घालण्यासाठी आणि अन्नपूर्णा मातेला. तर हा पिंकवाला मी लक्ष्मीला घातला आणि अन्नपूर्णा मातेला घालणार होते मी, पण पिवळं जे खाली मी आसन टाकलं त्याला उठून दिसत नव्हतं, म्हणून मग मी नाही घातलं. आणि बाकी आता मी फ्लावर आहेत ते सगळे मी काढून घेतलेत आणि जे बेलाचं पान आहे, धोत्राचं फूल आहे, तर ते सगळं मी आता स्वच्छ धुवून घेते. पहिले मी प्लेटमध्ये काढून घेते. तर हे जे मी छोटे काही आसन आणते किंवा कोणतेही विठ्ठल रुक्मिणीचे उपरण आणते, तर ते एक इथे शॉप आहे, तर तिथूनच घेते मी. खूप चांगले ऑप्शन आहेत तिथे, म्हणजे विचारू नका तुम्ही, एवढे व्हरायटी आहेत त्यांच्याकडे. काय नाही भेटत आपल्याला ते सगळं तिथं मिळेल. सगळ्या प्रकारचे आसन आहेत, मूर्त्या आहेत, परत अगरबत्ती, धूप, कापूर सगळं म्हणजे पूजेसाठी जे काही लागतं सगळं आहे तिथे आणि मी तिथूनच आणते. 2000च्या 3000च्या अगरबत्तीसुद्धा आहेत त्यांच्याकडे. म्हणजे खूप ऑप्शन आहे आणि फक्त एकच प्रॉब्लेम आहे तिथे की तुम्ही जर एखादी छोटी जरी वस्तू तुम्ही घ्यायला गेलात तर तुमचं 5 मिनिटाचं काम जर असेल ना तर तिथे अर्धा तास तरी लागतो. आता ते म्हणाल तुम्ही कसं, तर ते जे दाखवतात ना काका ते एवढे स्लो दाखवतात ना, खूप म्हणजे खूप वेळ लावतात ते. 5 मिनिटाच्या कामाला अर्धा तास लागतात, त्यासाठी तिथे मी वेळ काढून जाते. इथे मी 2 वातीचे 1 वात करून घेते. असं म्हणतात भावाला बहीण, नवऱ्याला बायको अशी जोडी असावी. तर अखंड दिवा लावते मी आजपासून. तर 1 महिना अखंड दिवा आहे. तर मी मगाशी बोलत होती की ते काका आहेत एकदम स्लो दाखवतात सामान. तर त्यांचं जास्त वयसुद्धा नाही आहे, चांगले वय आहे त्यांचं. पण एवढे स्लो ना, म्हणजे मला कधी-कधी रागसुद्धा येतो, एवढं स्लो का दाखवतात हे? किती गर्दी असली ना त्यांच्याकडे, तरी पण ते नाहीच व्यवस्थित दाखवत. पहिले सामान काढतात, 1-2 वस्तू दाखवलं ना, तर सगळं सामान त्यांचं ठेवत बसतात किंवा दुसरं काही काम करत बसतात. आपल्याला वेट करायला लावतात. तर कधी-कधी मला रागसुद्धा येतो. पण त्यांच्याकडे ऑप्शन खूप असल्यामुळे मग मी तिथेच जाते आणि वेळ काढून जाते. कधी-कधी तिथे काकी असतात, तर त्या चांगल्या दाखवतात. त्या भरपूर म्हणजे सगळं काढून वगैरे व्यवस्थित दाखवतात. संदीप नेहमी म्हणतो, जेव्हा मला काकी दिसली ना, तर मग आपण जाऊया. मी तुला घेऊन जातो आणि निवांत बघ तू. तर झालं ते असं सांगत होते मी सहज. तर आता मी ना श्रावण सोमवारचा माझा 1 महिन्याचा उपवास असतो. म्हणजे सकाळी मी उपवास पकडते आणि संध्याकाळी उपवास सोडते. आणि आज तर सोमवारसुद्धा आहे आणि सोमवारचा माझा उपवास आधीपासूनच असतो. तर 8 वर्ष झाले मी श्रावण सोमवारचा उपवास पकडते आणि श्रावण सोमवारी ही अशी छोटीशी मी पूजा करते. तर पहिले तुम्ही बघितलात बाप्पांचा मी अभिषेक करून घेतला पाण्याने आणि दुधाने आणि नंतर महादेवाच्या पिंडाचा अभिषेक करून घेतला मी आणि बेलाचं पान, धोत्राचं फूल, माझ्याकडे शमीपत्राचं झाड आहे, तर शमीपत्राचं पान ते मी सगळं वाहिलं आणि हे सगळे जे बेलाचे पानं आहेत ते आधी मी स्वच्छ धुवून घेतले, त्याच्यावर धूळ वगैरे लागलेली असते म्हणून. आणि थोडीफार काही फुलं आहेत तर त्याच्याने मी थोडंसं सजवते. तर मंदिरातली आपली सगळी पूजा झाली आहे आणि हा आहे आपला अखंड दिवा. तर तेल मी आता भरून टाकलं आहे. संध्याकाळपर्यंत दिवा चालू राहील आणि रात्री मग परत एकदा मी त्याच्यात तेल भरून टाकते. त्यातला काच वगैरे नाही आहे. फॅनसुद्धा मी ऑफ करून ठेवला आहे, म्हणजे कुणी जरी लावला चुकून फॅन तर लागायला नको. तर इथे मी बाळकृष्णाला ड्रेस घातला आहे, लक्ष्मीलासुद्धा घातला आहे आणि समई लावली आहे. इथे छोटीशी मी पूजा केली आहे, मी जास्त शूट नाही केलं. तर अशी आपली मंदिरातली पूजा झाली आहे. कशी वाटली आपली श्रावणातली पूजा मला नक्की सांगा. हे सगळे काल दीप अमावस्येचे दिवे आहेत ते सगळे मी स्वच्छ धुवून घासून पुसून घेतलं आहे
आणि ते मी सुकवायला ठेवलं आहे. सकाळपासून मला वेळच नाही मिळाला. तर आता रात्र झाली, आता स्वयंपाकसुद्धा करायचा आहे मला. तर आत्ता बघू, हे जर मी ठेवलं तर रात्री ठेवेल, नाहीतर मग दुसऱ्या दिवशी ठेवेल. सगळी कामं जर एकटीलाच करावं लागले ना तर खूप थकल्यासारखं होतं. आणि असं काही सणवार वगैरे आला ना तर मग अजून जास्त थकल्यासारखं होतं. आणि आज सोमवारसुद्धा आहे. संदीप पण ऑफिसला गेला. जर तो घरी वगैरे असला तर थोडीफार मला मदत करतो. तर बरीच कामं होती, त्याचंसुद्धा ऑफिस होतं, तर तो ऑफिसला गेला. आणि सकाळपासून नुसती कामं होती, जरासुद्धा आराम नाही झाला आहे. आणि उपवाससुद्धा आहे. तर आता मी जेवण बनवते. आज जेवणामध्ये आहे डाळ भात, चपाती आणि बटाट्याच्या काचऱ्या म्हणा किंवा बटाट्याची भाजी म्हणा. तर गोड वगैरे मी काही बनवत नाही आहे. गूळ किंवा साखर मी नैवेद्याला दाखवते. कालच मी खीर बनवली होती आणि थोड्या दिवसापूर्वीच मी शिरा बनवलेला, आणि कोणाला खायचीसुद्धा इच्छा नाही आहे. नैवेद्यासाठी ताट काढून घेतले आणि मी आता बटाटे छान फ्राय केलेत आणि शेंगदाण्याचं कूट थोडंसं टाकते मी. बटाट्याच्या काचऱ्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकत नाही, पण मला भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट आवडतं, त्यामुळे मी टाकते. आणि छान अशी सुक्की भाजी केली आहे मी. मला सुक्या भाज्या खूप आवडतात. आणि डाळ आहे, त्यासाठी डाळ नसली तर मग मी थोडंसं ग्रेव्ही बनवते. तर इथे कुकरसुद्धा झाला आहे. आता मी डाळीला फोडणी देते. थोडंच बनवते मी, कारण उद्या मंगळवार आहे आणि उद्या संदीपचा उपवास असतो. माझासुद्धा उपवास आहे आणि उरायला नको, त्यासाठी थोडं बनवते. रात्री मी झोपताना साबुदाणासुद्धा भिजवेल. संदीपला डब्याला साबुदाणा आणि चिकूलाही आवडतो, तर त्यालाही साबुदाणा.
बाकीचा सगळा स्वयंपाक झाला आहे माझा आणि दही संपली होती। तर इथे दहीचं जे आपण पाणी राहतं, आपण जेव्हा दही काढून घेतो तेव्हा थोडं थोडं पाणी जमा होतं दहीचंच। तर ते असं टाकून देण्यापेक्षा मी त्याच्यात काकडी खिसून घेतली आहे, म्हणजे छान काकडीचा रायता झाला आपला। तुम्ही याच्यावरून फोडणीसुद्धा देऊ शकता, तर मी नाही देते, असंच आम्ही आता खाऊ। तर आता पहिले मी नैवेद्य दाखवते आणि नंतर मग आम्ही जेवतो। लोखंडाच्या कढईत मी भाजी बनवलेली, त्यासाठी मग मी काढून घेते। लोखंडाच्या कढईत जास्त वेळ भाज्या वगैरे ठेवायला नको, त्याची चव चांगली लागत नाही, त्यासाठी कशात पण भाजी केली असणार ना, आणि हे जे खाली चिटकलेलं असतं ना मसाला, तर ते मला त्या भाजीपेक्षा पण चविष्ट लागतं। पितळीची ताट मी स्वच्छ धुवून घेतली आणि आता मी नैवेद्य दाखवते। तर चपाती आहे, भाजी आहे, भात आहे, डाळ आहे आणि आपला काकडीचा रायता आहे आणि पाणी। गोड काही बनवलं नाही म्हणून मी गूळ घेतलं आहे। तर दोन्ही ठिकाणी मी एकच नैवेद्य दाखवते आणि मला एक कमेंटसुद्धा आली की तुम्ही या नैवेद्याचं काय करता, तर हे आम्हीच खातो, इथे कुठे गाय वगैरे नसते शहरामध्ये, त्यासाठी। तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा आणि सगळ्यांना श्रावणाच्या खूप खूप शुभेच्छा।